जसप्रीत बुमराहला पहिल्या ओव्हरमध्ये 2 सिक्स मारणारा द ग्रेट वैभव सूर्यवंशी, याला पण गोट म्हणायला पाहिजे मित्रांनो. कारण बुमराहला पहिल्या बॉलवरती सिक्स मारणारा हा पहिलाच खेळाडू असेल. जे नवीन खेळाडू असतात ते 6च्या 6 बॉल रिस्पेक्टने जाऊन देतात. कधी कुठं बसल, काहीतरी हाल वेगळे होतील आपले. ज्या हार्ड लेंथला बुमराह बॉलिंग करतो, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आहे मित्रांनो आपल्या भारताचा द ग्रेट बुमराह. त्याला खेळणं म्हणल्यावरती अक्षरशः सर्वसामान्य पुढच्या जे क्रिकेटर्स असतात, जे बॅट्समन्स असतात, त्यांना घाम फुटतं. एवढ्या हार्ड लेंथला बुमराह बॉलिंग करतो. यॉर्कर स्पेशलिस्ट आहे, बाउन्सर स्पेशलिस्ट आहे आणि असे बॉल तो टाकतो की कधी कुठं बॉल कसा शिरेल काही सांगता येत नाही. आणि यामध्ये पहिली ओव्हर आयुष्याची खेळताना बुमराच्या विरोधात पहिल्या बॉलवरती सिक्स मारणारा द ग्रेट ऑफ ऑल टाइम मिस्टर वैभव सूर्यवंशी, 15 वर्षाचा हा पोरगा आहे. कुठनं या द्रविडनं शोधून काढलाय काय माहिती बाबा रे. 15व्या वर्षी बुमराहला पहिल्या बॉलवरती हा सिक्स मारतो. याचा कॉन्फिडन्स बघा आणि काय हे पोरगा असेल, याचं टॅलेंट काय असेल हे पण तुम्ही पहा मित्रांनो. चेन्नईच्या विरोधात तर यांनी बुकना करून टाकला होता. अक्षरशः येडे झाले होते पोरं, त्यांना कळत नव्हतं बॉलिंग कुठं टाकावं. पण इथं मुंबईचा जो मेन बॉलर आहे तो फक्त मुंबईचाच नाही, अख्ख्या भारताचा मेन बॉलर आहे. आणि पूर्ण जग ज्या बॉलरला घाबरतं करंटला तो म्हणजे द ग्रेट जसप्रीत बुमराह. कारण त्याचा बॉल त्या हार्ड लेंथवरती पडतो. अक्षरशः समोरचे लोक, समोरचा जो बॅट्समन आहे तो देखील घाबरतो बुमराच्या बॉलिंगला. त्याची ॲक्शनमुळं कुठला अँगल तयार होतं, कसा बॉल येतो हे त्यांना देखील समजत नाही. आणि एवढ्या हार्ड लेंथला तो बॉलिंग करतो. आयुष्यात त्याने T20 करिअरच्या 9 सिक्सेस खाल्लेले आहेत. आणि पहिल्या ओव्हरला हा 15 वर्षाचा पोरगा येऊन त्याला 2 सिक्सेस मारून जातो. मित्रांनो, बुमराहला बॉलिंग फेस करणं, त्याची बुमराची बॉलिंग फेस करणं ही साधारण गोष्ट नाही आहे. आणि बुमराहला मारणं म्हणल्यावरती तुम्ही वेगळ्या लेवलचं क्रिकेट शिकलेलं आहात. तुम्हाला कोण शिकवतंय, तुमचा ट्रेनर कोण आहे, त्याच्या पाया पडल्या पाहिजेत आणि तुमच्या टॅलेंटच्या पाया पडल्या पाहिजेत. मित्रांनो, एवढंच नव्हे, अक्षरशः इंडिया टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव, प्रिव्हियस कॅप्टन, वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन रोहित शर्मा, मित्रांनो हार्दिक पांड्या जो वाईस कॅप्टन आहे तो देखील विचारात पडला होता की बाबा रे, याला बॉल टाकायचा कुठं आम्हाला समजत नाहीये. तिघजण मिळून प्लॅन करत होते, याला थांबवा कसा तरी, हे लय मारतय. अहो अक्षरशः आला फटाफटा मारून. 11 ओव्हरची मॅच होती. त्या 11 ओव्हरमध्ये या यशस्वी जयस्वालने आणि ह्या वैभव सूर्यवंशीने मिळून 150 रन मारलेत. अहो 150 म्हणल्यावरती अजून 8 ओव्हर 9 ओव्हर जर त्यांना भेटल्या असत्या तर 290 295 रन झाले असते. कदाचित 300 पण होऊ शकले असते. विचार करा मित्रांनो, ही छोटी पोरं, एवढं कमी यांचं वय आहे, एवढ्या चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळतात आहे. आणि हे टॅलेंट मित्रांनो कुठनं येतं आहे, तर हे टॅलेंट शोधून आणतात आहे द राहुल द्रविड सर, द ग्रेट राहुल द्रविड सर. त्यांच्या अंडर जे पण ट्रेन होतं मित्रांनो, काय बोलायची गरजच नाही आहे. आणि एवढंच नव्हे मित्रांनो, संपूर्ण भारतामध्ये त्यांचं लक्ष असतं. कुठं चांगला प्लेअर भेटेल, कुठं हिटर भेटेल, कुठं काय भेटेल. खूप सारखे सर्वसामान्य गरिबातले जे मुलं आहेत ते राहुल द्रविड सरांमुळं तयार झाले. आणि त्यामध्ये पण आता हा एक हिरा जोडला गेलेला आहे. राजस्थानने 1.25 कोटीची बीड केली होती याच्यावरती. आणि त्या बीडवरती मित्रांनो एवढा मोठा तारा, एवढा मोठा डायमंड हा अक्षरशः राजस्थान रॉयल्सच्या हातामध्ये घावलेला आहे. मित्रांनो, आज टॉपला आहे राजस्थान रॉयल्स. तिन्ही मॅचेस आतापर्यंत जिंकलेले आहे. ज्या प्रकारे गेम ते खेळत आहेत, कौतुक करायला पाहिजे राजस्थानचं. एवढ्या सुंदर लेवलला राजस्थान गेम खेळत आहे आणि एवढा भारी टॅलेंट जपत आहे, टॅलेंटला संधी देत आहे. 15 वर्षाचं पोरग आहे. खूप सारे लोक टीका करतात आहे की 15 वर्षाचं आहे, थोड्या दिवस चालेल, चली तो रात तक चली तो शाम तक, यांसारखे टीका करतात. परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा, टॅलेंट जे असतं ते टॅलेंटच असतं. कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये. तो कंटिन्यू रन मारतोय. एक मॅचमध्ये कधी कधी आउट होतं, पण कंटिन्यू त्याचे रन आहेत 50 40 45, जे T20ला महत्त्वाचे असतात तेवढे. 30च्या पुढे जरी रन तुम्ही केले तरी महत्त्वाचे असतात. एवढे रन तो मारून जातोय म्हणल्यावरती त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं टॅलेंट आहे. तो आत्ता जे अंडर-19 वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये 100-150 मारून T20 वर्ल्ड कप जिंकून आलेला आहे. तो वेगळ्या लेवलला नेऊन ठेवतो मॅचेस. तो बॉलरला घाबरत नाही, बुकना करून टाकतो त्यांचा. हे अक्षरशः वेस्ट इंडिजचा जो गेल होता ना, तसा या कॅटेगरीतला प्लेअर जो आहे तो आपल्या भारताला लाभलेला आहे. द ग्रेट सचिन तेंडुलकर सर, त्यांनी लहान वयामध्ये सुरुवात केली होती. आता त्यांच्यानंतर आपण वैभव सूर्यवंशीला बघू शकतो. हा वैभव सूर्यवंशी जर मेहनत ह्यांनी व्यवस्थित केली आणि जे कोच आहेत
त्यांनी याच्यावरती व्यवस्थित काम केलं तर दुसरा सचिन आपल्या भारताला भेटू शकतो, हे आता काही सांगायला हरकत नाही. असेच जे खेळ आहेत मित्रांनो, प्रत्येक आपल्या जेवढे पण अदर स्पोर्ट्स आहेत त्यांना पण अशाच प्रकारे प्रमोट झालं पाहिजे, अशा लीग्ज आल्या पाहिजे जेणेकरून टॅलेंट वरती येईल. आणि आपण पण जे ऑलिम्पिक जे आपलं मागं राहिलेलं आहे, आता आपण क्रिकेटमध्ये टॉप करत आहे कंटिन्यू, 2दा आपण T20 वर्ल्ड कप जिंकलं, जे फायनलमध्ये आपण वर्ल्ड कपच्या गेलो होतो. तुम्ही विचार करा क्रिकेट आपलं किती स्ट्रॉंग झालेलं आहे, कारण त्याला तेवढे स्पॉन्सर, तेवढ्या व्यवस्था, तेवढा पैसा त्याच्यामध्ये आला. त्यामुळं सगळ्यांचा जो कल आहे तो क्रिकेटमध्ये जास्त वळत चालला होता. आणि आता इकडे जर तुम्ही बघितलं मित्रांनो, जे अदर स्पोर्ट्स आहेत त्यांना एवढं सपोर्ट भेटत नाही, त्यांना तेवढे पैसे भेटत नाहीत, त्यामुळे ते कुठेतरी मागे पडतात. आणि यामध्येच ज्यावेळेस ऑलिम्पिक होतं त्यावेळेस फक्त आपल्याला एकाच गोष्टीची आठवण येते की आपल्याकडं पदक येत नाही. म्हणूनच मित्रांनो, हे जे गेम्स आहेत, या ज्या लीग्स आहेत, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. कुस्तीपासून ते स्विमिंगपर्यंत, बॅडमिंटनपासून ते सगळ्या स्पोर्ट्सला आपण मोठं केलं पाहिजे, जेणेकरून असं नवीन नवीन टॅलेंट, एकदम युनिक टॅलेंट आपल्या भारतामध्ये जन्माला येईल. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती? काय वैभवचा परफॉर्मन्स, आणि खरंच तो भारत खेळेल का? त्याला लवकरात लवकर इंडियाच्या त्या 11 प्लेअरमध्ये घेतलं जाईल का? हे नक्की कमेंटमध्ये करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.